मराठीचं महत्व आज महाराष्ट्राला नाही समजत आहे, कारण आज आपल्याकडे ती आहे म्हणून आपल्याला ते समजत नाहीये, परंतु देशाला त्याचं महत्व समजलेलं आहे. आज आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना या शहराचं महत्व समजत नाहीये. आज पुण्याची परिस्थिती आज तीच झालेली आहे. आपण मगाशी म्हणालात की मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठी भाषा टिकण्याच्या अगोदर मराठी माणूस तर टिकला पाहिजे, तर भाषा टिकेल ना. शेवटी बोलायला माणसं लागतात. भाषा अशीच हवेत निघून जात नाही, बोलली जात नाही. भारतीय जनता पक्षाचा असू देत, तर काँग्रेसचा असू देत, तर अजून कोणाचा असू देत, माझ्या महाराष्ट्राच्या बाबतीत जे त्याच्या विरोधात घडेल त्याच्या बाबतीत मी बोलणार. की जी बाकीची राज्य आहेत ती बाकीची राज्य बघा, ती त्यांच्या माणसांसाठी कशी एकवटतात, एकत्र येतात. आज आपली ही महाराष्ट्रातली शहरं ही सगळी गिळली जात आहेत. अजून तुम्हाला अंदाज येणार नाही, तुम्हाला कल्पना येणार नाही. आज माझ्या महाराष्ट्रामधला तरुण तरुणी आज त्यांच्यासाठी काम शोधतायत.